शिवसेना के उम्मीदवार संजय मोरे ने कोंकण पदवीधर निर्वाचन क्षेत्र से आवेदन दाखिल किया था। इस सीट पर बीजेपी ने मौजूदा विधायक निरंजन डावखरे को उम्मीदवारी दी थी और डावखरे ने अपना नामांकन भरा था, लेकिन आज आखिरी दिन शिंदे गुट के संजय मोरे ने अपनी उम्मीदवारी वापस ले ली और निरंजन डावखरे का रास्ता साफ हो गया है। कोंकण पदवीधर निर्वाचन क्षेत्र में महायुति एक मत एक साथ होकर लड़ेगी। मीडियाशी स्वतः बोललेलं आहे की शेवटी आम्ही महायुतीचा उमेदवार असेल आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जी काही चर्चा होईल आणि तो काय निर्णय होईल तो आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना तो बंधनकारक आहे आणि आम्ही तो मान्य करू। आणि त्याप्रमाणे आता ते माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला आदेश केला की आपण फॉर्म विड्रॉ करायचा आहे आणि आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन डावखरे असतील आणि त्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार मी आज या ठिकाणी कोकण भवन लावून आज फॉर्म विड्रॉ केलेला आहे। आमचे केदार जी आहेत त्यांनी आमचे पक्षाचे प्रवक्ते त्यांनी फॉर्म भरला होता आणि आम्ही दोघांनी फॉर्म विड्रॉ केले आणि आता महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन डावखरे असते आणि त्यांना आम्ही महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एक दिलाने काम करून त्यांना भरघोस मताने निवडून आणू।